नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासात सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्निशामक दल आणि पोलिसांच्या पथकांनी रात्रभर बचाव कार्य करून काही लोकांना वेळेत बाहेर काढलं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करतो. गोवा सरकार सखोल चौकशी करेल आणि जबाबदार असलेल्यांना अटक करेल. नागपूर येथे उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यंदाच्या अधिवेशनात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडणार असल्यानं हे अधिवेशन विशेष ठरणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून परंपरेप्रमाणे चहापानाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्यानं विरोधक हे निमंत्रण स्वीकारणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान विरोधी पक्षाकडून आज दुपारी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल आणि पुढील रणनीतीबद्दल महत्त्वाचे संकेत मिळू शकतात. उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका करत राज्यातील निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवस्था आणि घोळाबाबत चिंता व्यक्त केली. ठाकरे म्हणाले की निवडणुकीत आतापर्यंत बूथ कॅप्चर होण्याचे उदाहरण होते, पण आता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्वतः कॅप्चर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी मतदार यादीतील घोळावरही चिंता व्यक्त केली आणि सर्वोच्च न्यायालयाला या विषयावर लक्ष घालण्याची मागणी केली. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावर टीका करत म्हटलं, जर विरोधी पक्षनेतेपद दिलं जात नाही तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. निवडणुकांचा सीझन चालू आहे. निवडणुकीमध्ये गडबड घोटाळा सुद्धा चालू आहे आणि यावेळेला पहिल्या प्रथम आपण ज्या निवडणुका अनुभवतो आहोत तो अनुभव फार वाईट आहे. म्हणजे नगर परिषदा, पंचायत, मग जिल्हा परिषद, महापालिका, पालिका या सगळ्या निवडणुका येत्या 31 जानेवारीच्या आत घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जरूर दिलेला आहे, आदेश जरूर दिलेला आहे. पण अजूनही मुंबई आणि इतर शहरातल्या मतदार याद्यांमध्ये जो प्रचंड घोळ आहे त्या घोळाबाबत तसं कोणीच बोलत नाही आहे. त्याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे, स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे. जसं काही ठिकाणी अगदी भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत असेल, इतर विषयांमध्ये असेल, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून लक्ष घालतं, तसा हा लोकशाहीचा विषय आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे की या मतदार यादींमधला जो घोळ आहे त्या घोळाबाबत आपण काय करता आहात आणि तो घोळ जोपर्यंत निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असं मला असं वाटतं विनंती सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला करायला पाहिजे. मात्र हे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांमध्ये जी काय मारामारी सुरू आहे, म्हणजे आत्तापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये हे असे प्रकार होता ते ऐकत होतो. बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या. आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे. आणि हा जो काय चाललेला आहे कारभार, म्हणजे सत्ता पिपासूपणा, हा जनतेच्या हिताचा नाही आहे. स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची, घरं भरायची, ह्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आणि अशा वेळेला आपण सगळे सुजाण, मी म्हणेन नुसते राजकारणी म्हणून नव्हे तर सुजाण नागरिक आता शिवसेनेकडे येत आहात. कारण जनतेला आता शिवसेना हा एकमेव प्रकाश दिसतोय जिच्या हातामध्ये मशाल आहे. तर तुमचं सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. काही दिवसांनी महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. अशातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का दिला आहे. डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका मंगला सुळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. बांगलादेशने कांदा आयातीस परवानगी दिल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यासह कांदा निर्यातदारांना फायदा होणार आहे. आजपासून आयातीचे परवाने दिले जाणार आहेत. एका दिवसाला 15,000 क्विंटल कांदा भारतातून बांगलादेशमध्ये निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार असल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कांद्याच्या दरवाढीस चालना मिळणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना फायदा होणार आहे. सरकारने जर विविध देशात कांदा निर्यातीस परवानगी दिली असती तर शेतकऱ्यांना कमी दरात कांदा विकण्याची गरज पडली नसती, असं दिघोळे यांनी म्हटलं आहे.
नाशिकच्या पवित्र तपोवन परिसरात प्रस्तावित प्रदर्शन केंद्रासाठी होणारी वृक्षतोडीची निविदा प्रक्रिया अखेर थांबवण्यात आली असून याबाबतची माहिती राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। या योजनेनुसार तपोवनातील मोठ्या प्रमाणात झाडे तोडून त्या जागी एक भव्य डोम उभारण्याची योजना होती, ज्याचा वापर पुढील 32 वर्षासाठी प्रदर्शन केंद्र म्हणून केला जाणार होता। या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय संघटना यांचा जोरदार विरोध होता। पर्यावरणवाद्यांनी वृक्षतोड रोखण्यासाठी सातत्याने आवाज उठवला, तर काही राजकीय संघटनांनी या आंदोलनास स्पष्टपणे पाठिंबा दर्शवला। या सर्व विरोधाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अखेर निविदा प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। जामखेड येथील साई लॉजमध्ये नर्तिका दीपाली गोकुळ पाटील हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला जामखेड पोलिसांनी अटक केली आहे। त्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। लग्नासाठी जबरदस्तीचा दबाव आणल्यामुळे दीपालीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। दीपालीने आत्महत्या करण्याच्या काही वेळ आधी संदीप गायकवाड हा दीपालीच्या वास्तव्यास असलेल्या लॉजमधील रूममध्ये गेल्याचं सांगितलं जात आहे। संपूर्ण देशात हिवाळ्याला सुरुवात झाली असून काही ठिकाणी तापमानात मोठी घसरण पाहायला मिळत आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे। या दोन्ही ठिकाणी तापमान 9 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे। आज नागपूर, गोंदिया आणि यवतमाळला शीतलहरीचा अलर्ट देण्यात आला आहे। राज्याच्या इतर भागात किमान तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। टीम इंडियाने शनिवारी विशाखापट्टणममध्ये के.एल. राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात शानदार विजय मिळवला। कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा या जोडीने प्रत्येकी 4-4 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला 270 धावा रोखण्यात प्रमुख भूमिका बजावली। त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रोहितने पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली, तर यशस्वीने विराटसह 116 धावांची नाबाद भागीदारी केली। यशस्वीने एकदिवसीय सामन्यात क्रिकेटमध्ये पहिलं शतक झळकावलं। यशस्वीने या शतकी खेळीसह इतिहास घडवला। नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या घोडे बाजारात एक आकर्षक आणि अपूर्व घोडी दाखल झाली आहे, जी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। उत्तर प्रदेशच्या महेश्वर येथून आलेली रुद्राणी नावाची घोडी सध्या या बाजारात सर्वाधिक चर्चेचा विषय बनली आहे। तिची किंमत हजारो किंवा लाखात नाही तर 1,17 लाख रुपये इतकी आहे। रुद्राणी घोडी एका खास रक्ताच्या ओळीतील आहे। ती रुद्राक्ष चेंपूरवाले यांची मुलगी असून राज नगेंची नात आहे। वयाच्या अवघ्या 22 महिन्यात रुद्राणीच्या उंचीचे माप 65 इंचापेक्षा अधिक आहे, ज्यामुळे ती सारंगखेड्याच्या बाजारात सर्वात उंच घोडी ठरली आहे। तिच्या आकर्षक रूपाने आणि रुबाबाने बाजारात येणारे लोक तिला पाहण्यासाठी गर्दी करत आहे। सारंगखेड्याच्या बाजारात जरी रुद्राणी घोडी विक्रीसाठी आलेली नसली तरी तिच्या सौंदर्यामुळे ती एक आकर्षणाचे केंद्र बनली आहे। ज्या लोकांना रुद्राणीला पाहायचं आहे त्यांना सारंगखेड्याच्या यात्रेला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।